ऑल इन वन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. मागील भागात आपण अत्यंत भारावून टाकणारा ऐतिहासिक क्षण पाहिला, जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर धम्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर आपल्या लाखो अनुयायांनाही समता, बंधुभाव आणि करुणेचा संदेश देत स्वधर्म दीक्षा दिली. तो सोहळा म्हणजे जणू इतिहासातील एक नवीन सुवर्ण सूर्य उगवल्यासारखा होता. पण मित्रांनो, या दीक्षेसोबतच बाबासाहेबांनी एक फार मोठे स्वप्न पाहिले होते. समतेचे, न्याय व स्वातंत्र्याचे एक सुंदर स्वप्न. आजच्या भागात आपण हे पाहणार आहोत की बाबासाहेबांनी पाहिलेले हे समतेचे स्वप्न प्रत्यक्ष समाजात कसे बहरले आणि त्याचे पडसाद आजच्या जगात कसे उमटत आहेत. दीक्षा घेताच बाबासाहेबांचे कार्य संपले नाही, तर तिथून खऱ्या अर्थाने एका नव्या युगाची सुरुवात झाली. शतकानुशतके पिचलेल्या, उपेक्षित राहिलेल्या घटकांना मानवी हक्क मिळवून देणे, त्यांच्यात स्वाभिमान जागवणे हे बाबासाहेबांचे ध्येय होते. जेव्हा त्या लाखो अनुयायांनी निळ्या नभाखाली बौद्ध धम्माचा स्वीकार केला, तेव्हा त्यांच्या जगण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून, शिक्षणाचा मार्ग धरून प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी उभे राहण्याची ताकद त्या दीक्षेनं दिली. हेच तर बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न होते, जिथे जात, पात, वर्ग या पलीकडे जाऊन प्रत्येक मनुष्याला मान सन्मान मिळेल. आज आपण पाहतोय हे स्वप्न कशा प्रकारे बहरत आहे. आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात, शिक्षण असो, राजकारण असो, साहित्य असो वा कला, या विचारांवर चालणारी पिढी उभी राहिली आहे. बाबासाहेबांच्या विचारांची ही रोपे आता वटवृक्ष बनली आहेत, जी लाखो लोकांना सावली आणि प्रेरणा देत आहेत. हा केवळ एका धर्माचा स्वीकार नव्हता, तर ती एक सामाजिक क्रांती होती, जिने मानवी मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले. मित्रांनो, हा इतिहास आपल्याला फक्त माहिती म्हणून नाही, तर या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रेरणा देतो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा ऐतिहासिक प्रवास आवडला असेल तर आपल्या ऑल इन वन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा विचार घराघरांपर्यंत पोहोचेल. भेटूया पुढील भागात अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा आपले चॅनल ऑल इन वन. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.